सुपर प्रॉफिट मेथडचा पहिला प्रॉब्लेम आपण पाहतोय. त्यामध्ये 5 वर्षाचे प्रॉफिट दिलेले आहेत आणि हे जे प्रॉफिट आहेत ते आफ्टर प्रोव्हाइडिंग टॅक्सेशन, टॅक्स प्रोव्हाइड केल्याच्या नंतर आलेले प्रॉफिट आहेत. 64,000, 79,000, 99,000, 1,17,000 and 1,41,000. The capital employed in the business is rupees. Capital employed दिलेला आहे 9,25,000 रुपये and normal rate of return expected in such type of industry is 8%. म्हणजे हे जर पैसे आपण सिमिलर इंडस्ट्री मध्ये दुसरीकडे गुंतवले असते तर त्यावर रिटर्न आपल्याला 8% मिळाले असते. Calculate the value of goodwill on the basis of 3 years purchase of super profit method. सेकंड स्टेप आपण नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो आणि थर्ड स्टेप मध्ये दोन्हींची वजाबाकी करतो. मग फर्स्ट स्टेप आपण घेऊया. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍव्हरेज प्रॉफिटचं सूत्र लिहा. फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट upon number of years. Total profit upon number of years. फॉर्म्युला लिहून झाल्यानंतर 5 वर्षाचा जो प्रॉफिट आहे तो 5 वर्षाचा प्रॉफिट आपण घेणार आहोत. 5 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे 64,000, 79,000, 99,000, 1,17,000 and 1,41,000. मग तो लिहून घ्या. 64,000 plus 79,000 plus 99,000 plus 1,17,000 plus 1,41,000 upon 5 years. 5 वर्षासाठी दिले म्हणून 5 ने भाग द्यायचा. मग सर्व प्रॉफिटची बेरीज करा. बेरीज येते 5 लाख रुपये. 5 लाखाला 5 ने भाग द्या म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट येईल 1 लाख, 1 लाख रुपये. ही झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला लिहा. सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. फॉर्म्युला आहे नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इनटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला दिलेले प्रॉब्लेम मध्ये 9,25,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%. मग फॉर्म्युला मध्ये अमाउंट पुट करा. 9,25,000 गुणिले 8% म्हणजेच 9,25,000 8% कॅल्क्युलेट करायचे. कॅल्क्युलेशन येत आहे 74,000, 74,000. फर्स्ट स्टेप मध्ये आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. सेकंड स्टेप मध्ये नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. थर्ड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला लिहा. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट आपण फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे 1 लाख रुपये आणि सेकंड स्टेप मध्ये नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे 74,000. दोन्हींची वजाबाकी करून सुपर प्रॉफिट आलेला आहे 26,000. सुपर प्रॉफिट आलेला आहे 26,000. आता चौथी स्टेप नेहमीप्रमाणे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये गुडविल काढताना आपण नंबर ऑफ इयर्स परचेस ने गुणायचो. त्याच पद्धतीने चौथी स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट आलेला आहे 26,000 आणि नंबर ऑफ इयर्स परचेस प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत 3 इयर्स. मग 26,000ला 3 ने गुणाकार येतोय 78,000 म्हणजे गुडविल आलेला आहे 78,000.
सुपर प्रॉफिट मेथडने आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 4 स्टेप वापरल्यात. पहिल्या स्टेप मध्ये आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि चौथ्या स्टेप मध्ये गुडविल कॅल्क्युलेट केला. 5 वर्षाचा प्रॉफिट होता, त्याला 5 ने भाग देऊन ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो आलेला आहे 1 लाख रुपये. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, कॅपिटल एम्प्लॉईडला नॉर्मल रेट ऑफ रिटर्नने गुणलं, तो आला 74,000. तिसऱ्या स्टेप मध्ये सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, ऍव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट मायनस केला, सुपर प्रॉफिट आला 26,000. आणि लास्टला गुडविल कॅल्क्युलेट केलं, सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने गुणलं, गुडविलचं उत्तर आलेलं आहे 78,000. अशा प्रकारे फर्स्ट प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालाय. सेकंड प्रॉब्लेम गुडविलचा सुपर प्रॉफिट मेथडचा सेकंड प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करते, तुम्ही तोपर्यंत नोटबुक मध्ये लिहून घ्या. मिस्टर चिराग ट्रेडर्स invested rupees 90,000 in business. Other competitive firms carrying on similar business give normal rate of return 11% of capital investment. The last 4 years result as follows. In 2016 there is profit 9,200. In 2017 profit 12,300. In 2018 profit 14,700. In 2019 profit 15,800. आपल्याला 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे मिस्टर चिराग ट्रेडर्सचा. चिराग ट्रेडर्सने बिझनेस मध्ये 90,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. 90,000 रुपये इन्व्हेस्ट केले म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड जे आहे त्याचं ते आहे 90,000. आणि इतर बिझनेस मध्ये सिमिलर टाइप ऑफ बिझनेस मध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती मिळतो तर 11%. 90,000 रुपये कॅपिटल एम्प्लॉईड आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 11% हा आपल्याला नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार आहे. आणि 4 वर्षाचा जो प्रॉफिट दिलेला आहे त्यावरून आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढणार आहे. पहिल्या वर्षी म्हणजे 2016 ला प्रॉफिट दिलेला आहे 9,200. 2017 ला प्रॉफिट दिलेला आहे 12,300. 2018 ला प्रॉफिट दिलेला आहे 14,700 आणि 2019 ला प्रॉफिट दिलेला आहे 15,800. It was decided to value goodwill 1.5 years purchase. 1.5 म्हणजे 1.1 लिहा किंवा 1.5 लिहिलं तरी चालेल. 1.5 years purchase of super profit. Calculate goodwill. दीडपट गुडविल आहे सुपर प्रॉफिटच्या. 4 स्टेप मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट स्टेप ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. फर्स्ट स्टेप घ्या कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहा. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आपल्याला, त्याची बेरीज करून त्याला 4 ने भाग द्यायचा. मग घ्या बरोबरच्या खाली बरोबरची खूण करा. 9,200 अधिक 12,300 अधिक 14,700 अधिक 15,800 छेद 4. 4 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून 4 ने भाग द्यायचा. 4 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज येते 52,000 छेद 4. 52,000 छेद 4. मग 52,000ला 4 ने भाग द्या. ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 13,000. 13,000. 13,000. 13,000. फर्स्ट स्टेप आपण कंप्लीट केली. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. त्यानंतर सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट काढण्यासाठी नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र लिहा. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू
normal profit is equal to capital employed into normal rate of return. Capital employed गुणिले normal rate of return. Capital employed म्हणजे त्याने आणलेलं भांडवल किंवा गुंतवलेलं भांडवल सांगितलेलं आहे 90,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 11%. मग 90,000वर 11% कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशनचं उत्तर येते 9,900 रुपये. नॉर्मल प्रॉफिट आलेला आहे 9,900 रुपये. सेकंड स्टेप कॅल्क्युलेट केली आपण. नॉर्मल प्रॉफिट फर्स्ट स्टेप मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट काढला तो आला 13,000 आणि सेकंड स्टेप मध्ये नॉर्मल प्रॉफिट काढला तो आला 9,900. आता थर्ड स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करून आलेला आहे फर्स्ट स्टेप मध्ये 13,000 मायनस सेकंड स्टेप मध्ये नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून आलेला आहे 9,900 9,900. दोन्हींची वजाबाकी करून उत्तर येत आहे 3,100. सुपर प्रॉफिट आलेला आहे 3,100. थर्ड स्टेप मध्ये आपण सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला 3,100. आता फोर्थ स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट आहे 3,100 रुपये आणि नंबर ऑफ इयर्स परचेस सांगितलेत 1.5 इयर्स 1.1 मग 3,100 ला 1.5 ने गुणा. कॅल्सी वापरत असाल तर आणि मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 3,100 गुणिले 1 म्हणजे 3,100 होतात आणि 3,100च्या हाफ म्हणजे निम्मे 50% जे आहेत ते होतात 1,550 रुपये. मग दोन्हींची बेरीज करा. 3,100 अधिक 1,550 तसे केले तरी चालेल किंवा डायरेक्ट कॅल्सीवर तुम्ही 3,100 गुणिले 1.5 केले तरी चालते. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते गुडविलचं. गुडविल इज इक्वल टू ₹4,650 4,650. अशा प्रकारे आपण दुसरा प्रॉब्लेम 4 स्टेप मध्ये सोडवलेला आहे. पहिल्या स्टेप मध्ये आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 13,000 रुपये. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. नॉर्मल प्रॉफिट आलेला आहे 9,900 रुपये. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ऍव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट मायनस केला तो आलेला आहे 3,100 रुपये. आणि लास्टला गुडविल कॅल्क्युलेट केलं. सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेस ने गुणलं. नंबर ऑफ इयर्स परचेस 1.5 इयर होते. 3,100 गुणिले 1.5 करा किंवा 1.5 कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. गुडविल आलेला आहे 4,650 रुपये. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे.